हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण सेल्स एंट्री कसं रेकॉर्ड करायचं विथ GST म्हणून बघू. फर्स्ट के कंपनी फ्युचर्स F11 ह्याच्यामध्ये टॅलीचे रिलेटेड फ्युचर असते. टॅक्सेशनमध्ये GST रिलेटेड हे आपण एनेबल करायचं असते. नेक्स्ट इथे बघू शकता आपण GST रिलेटेड आपण समजा डिटेल्स फिलअप करायचं असते, म्हणजे ते टॅलीमध्ये कॅल्क्युलेट होते GST. ह्याच्यामध्ये रेग्युलर GST नंबर, मंथली, क्वार्टरली हे समजा आपण घालून जस्ट एंटर केलं GST डिटेल्स एनेबल असते. नेक्स्ट आपण ओपन करू वोचर्स. आता हे वोचर क्लासमध्ये आहे. मी नॉर्मल सेल्स ओपन करते. नेक्स्ट इथे सिलेक्ट करते पार्टी नेम, कस्टमर आहे. इथे तुम्ही GST नंबर पण घालू शकता आणि GST रजिस्ट्रेशन टाईपमध्ये कंपोजिशन, रेग्युलर तुम्हाला कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करायचं असते याच्यामध्ये. नेक्स्ट सेल्स. नेक्स्ट याच्यामध्ये आयटम सिलेक्ट करायचं असते वन बाय वन. आयटम 1 7. नेक्स्ट 100 रेट. नेक्स्ट सिलेक्ट करायचं असते आयटम 2 5 क्वांटिटी 100 रेट. नेक्स्ट आपण CGST पण कॅल्क्युलेट करू. आउटपुट CGST and output SGST. इथे बघू शकता ऑटोमॅटिक CGST SGST कॅल्क्युलेट झालेलं आहे. असं तुम्ही टॅलीमध्ये सेल्स एंट्री विथ GST करू शकता. जस्ट एंटर करून एक्सेप्ट. नेक्स्ट आपण बघू वोचर क्लासमध्ये सेल्स, लोकल सेल्स. तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक आउटपुट CGST SGST येते. वोचर क्लास क्रिएट करायचं असते आपण. मी इथे सिलेक्ट करते ॲज इट इज कस्टमर 1. नेक्स्ट रेग्युलर GST नंबर पण करू शकतो. नेक्स्ट सेम आयटम 1 क्वांटिटी 500 रेट अँड आयटम 2 सेम क्वांटिटी 600. बघू शकतो वोचर क्लासमध्ये पण ऑटोमॅटिक GST कॅल्क्युलेट झालेलं आहे. असं तुम्ही वोचर क्लास विथ GST पण करू शकतो. इथं ऑप्शन आहे प्रिंट म्हणून. जस्ट प्रिंटवर क्लिक केल्यावर करेक्ट. तुम्ही बघू शकता प्रिव्ह्यूमध्ये इनवाइस कॉपी कसं आले म्हणून. जो तुम्ही इथे बघू शकता हे असं तुमचं सेल एंट्री केल्यावर इनवाइस कॉपी येते. तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचं झालं तर आयटम, पार्टी नेम, क्वांटिटी, रेट काय तर चेंज म्हणजे पुन्हा बॅक ते पण आपण चेंजेस करू शकता टॅलीमध्ये. असं तुम्ही टॅलीमध्ये सेल्स एंट्री विथ GST पण करू शकता. थँक्यू.